तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयूर ॲज अ रेड कॅन्डल मी तुम्हाला बिगिनर टू ॲडव्हान्स ट्रेडिंग शिकवणार आहे आणि त्याचा आता पार्ट 2 आहे. तर ट्रेडिंग चार्ट जो तयार होतोय, तो 2 कॅन्डलने तयार होतो. 2 कलरच्या कॅन्डलने तयार होतोय आणि त्या कलरच्या 2 कॅन्डल कुठले आहेत, ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे. तर बघा ट्रेडिंग चार्ट ट्रेडिंग चार्ट 2 कॅन्डलनी तयार होते. ट्रेडिंग चार्ट कुठल्या? एक असत्या रेड आणि एक असत्या ग्रीन. आता ह्याला काय म्हणतात? रेडला बिअरिश कॅन्डल म्हणतात. का म्हणतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. बिअरिश आणि जी ग्रीन असत्या त्याला म्हणतात बुलिश. ह्याला बुलिश का म्हणतात आणि ह्याला बिअरिश का म्हणतात? त्याच्यामागे एक रिझन आहे. ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे, की आता पहिला मी तुम्हाला सांगणार आहे ग्रीन कॅन्डल आणि नंतर सांगणार आहे रेड कॅन्डल. तर पहिला मी तुम्हाला सांगणार आहे बुलिश कॅन्डल दॅट इज ग्रीन कॅन्डल. की ह्याला ग्रीन कॅन्डल का म्हणतात? तर तुम्ही एक्झाम्पल कन्सिडर करा, की तुम्ही एका दुकानात बसलाय. ते टाईम व्हॅरी करते. ही कॅन्डल जी बनते ना, ह्याला टाईम व्हॅरी करते. टाईम. ह्याला काय व्हॅरी करते? टाईम व्हॅरी करते. आता ही 5 मिनिटाची पण कॅन्डल बनू शकते. 10 मिनिटाची कॅन्डल पण बनू शकते. 15 मिनिटाची कॅन्डल पण बनू शकता. ॲज पर कोणत्याही ठिकाणाला जसं टायमिंग असते, की तुम्ही आता शाळेत निघायला लागलायसा, तर शाळा सुरू होण्याच्या म्हणजेच त्याला ओपनिंग टाईम म्हणतायसा. 11ला शाळा सुरू होत्या समजा, ती ओपनिंग टाईम झालं आणि 5ला सुटत्या. ते काय झालं? क्लोजिंग टाईम झाली. तसंच त्या कॅन्डलची पण ओपनिंग आणि क्लोजिंग असत्या. ते आपल्या मग त्या टाईम फ्रेमवर डिपेंडंट असते. 5 मिनिटाची होऊ शकते ही ओपनिंग आणि क्लोजिंग. 10 मिनिटाची होऊ शकते, 15 मिनिटाची होऊ शकते. तसंच या ओपनिंग आणि क्लोजिंग वरतीच डिपेंडंट असते, की ती कॅन्डल रेड होणार का ग्रीन होणार. आता मी तुम्हाला सांगतो, ही कॅन्डल ग्रीन का झाल्या? इथे विथ एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एका दुकानात बसलायसा काहीतरी विकत. तर तुम्ही 9ला ओपन केलंसा शॉप. 5 मिनिटाची कॅन्डल करूया आपण, ठीक आहे. 9ला ओपन केलंसा शॉप. 9 वाजता तुमच्याकडे एक कस्टमर आला आणि तुम्ही त्याला ₹100 चा एक प्रॉडक्ट विकलासा. 9 वाजता म्हणजे तुमची ओपनिंग ₹100 झाली. 9 वाजून 5 मिनिटांनी तुमच्याकडे एक कस्टमर आला. 5 मिनिटाची कॅन्डल करणार आहे म्हणून मी ॲज अ कन्सिडर करा म्हणून सांगायला लागलो. 9:05 वाजता तुमच्याकडे एक कस्टमर आला आणि तुम्ही त्याला तोच प्रॉडक्ट ₹100 चा ₹120 ला विकलासा. म्हणजे तुम्ही काय केलंसा 9:05 वाजता म्हणजे ओपनिंग तुमची ₹100 झालेली आणि क्लोजिंग तुमची काय झाली ₹120. म्हणजे ओपनिंगच्या वरती 100 पेक्षा 120 मोठा आहे. म्हणून ओपनिंगच्या वरती क्लोजिंग झाली. म्हणून ही कॅन्डल काय आहे? बुलिश. म्हणजे ही ओपनिंग आहे ही आणि ह्या ओपनिंगच्या वरती क्लोजिंग झाली. म्हणजे इथे 100 होतं. 100च्या खाली काय असते? 90, 80 तेन. तसं इथे 110 आणि इथे 120. 120 ला क्लोजिंग झाली तुमची. म्हणून ओपनिंगच्या वरती क्लोजिंग झाल्या. म्हणून ही कॅन्डल काय आहे? बुलिश. विथ एक्झाम्पल सांगितलंय मी. 100 चा प्रॉडक्ट तुम्ही 9 ते 9:05 ची कॅन्डल झाली नुसती. 9 ते 9:05 म्हणजे ही 5 मिनिटाची कॅन्डल झाली नुसती आणि ही बुलिश का झाली? कारण का ओपनिंगच्या वरती क्लोजिंग झाली. अशीच कॅन्डल तुम्ही तासाची पण करू शकताय. तासाची करू शकताय. दिवसाची करू शकताय. ओपनिंग पहिला बघायची आणि ओपनिंग हीच ठेवायची. 9 ची ओपनिंग आहे. तर 9 ची ओपनिंग असली, तर तुम्ही समजा तासाची कॅन्डल करणार आहे. तर 10 वाजताचा मग नुसता तुम्ही जो प्रॉडक्ट विकणार आहे, ते 10 वाजताची मग ही क्लोजिंग प्राईस झाली. मग क्लोजिंग प्राईस बदलत जाते तशी. तशी टाईम फ्रेम वाईज कॅन्डल बदलत जातात. पण मेन काय आहे, ओपनिंगच्या वरती जर क्लोजिंग झाली, तर ती कॅन्डल झाली ग्रीन. आता व्हाईस वर्सा करायचं बिअरिश कॅन्डलसाठी. म्हणजेच बिअरिश कॅन्डल काय असत्या? रेड कॅन्डल. ठीक आहे. तर रेड कॅन्डलचा विषय काय असतोय, म्हणजेच बेरिश कॅन्डल. तुम्ही आता दुसऱ्या दिवशी परत ओपनिंग केलीसा 5 मिनिटाच्याच कॅन्डलचं एक्झाम्पल घेऊया. 5 मिनिटाची तुम्ही कॅन्डल 9ला ओपन केलायसा तुमचं शॉप आणि 9:05 ला तुम्ही क्लोज करणार आहे. म्हणजे तुमची ओपनिंग आणि क्लोजिंग काय आहे? फिक्स आहे. विथ टाईम व्हेरी करते. मी सांगालो नव्हे, जी कॅन्डल आहे ना, ती टाईम व्हेरी करत्या. ओपनिंग आणि क्लोजिंगसाठी. कारण ते टाईम व्हेरी करते. ओपनिंगचं टाईम, क्लोजिंगचं टाईम ही व्हेरी करत्या. तसंच 5 मिनिटाची तुम्ही जर आता कॅन्डल करतायसा. समजा 9 वाजता तुम्ही एक प्रॉडक्ट विकलासा ₹100 ला तोच. आणि 9:05 वाजता तुमच्याकडे एक कस्टमर आलं. त्याला तुम्ही तोच प्रॉडक्ट विकलासा ₹90 ला. म्हणजे ओपनिंग काय होती ₹100 आणि क्लोजिंग काय आहे 90 म्हणजे 100च्या खाली आली क्लोजिंग. म्हणूनच ही कॅन्डल काय झाली बिअरिश. आता बघा ही ओपनिंग आहे इथे ₹100. इथं ओपन झालंय तुम्ही ₹100 ला.
इथं काय 110, 120 तिथं वरती आहे. 110, 120 हे विषय वरती आहे आणि ह्याच्या खाली काय आहे 95 आणि 90 असा विषय आहे समजा. हां. मग ओपनिंग इथं झाल्या ₹100 ला 9 वाजता आणि 5 मिनिटांनी तुम्ही काय केलायसा ₹90 ला तो प्रॉडक्ट विकलायसा. म्हणून ओपनिंग ही क्लोजिंगच्या खाली झाल्या. ठीक आहे. ओपनिंग खाली झाल्या. क्लोजिंग प्राईस. ही क्लोजिंग प्राईस आहे आणि ही ओपनिंग प्राईस आहे. म्हणजेच काय झाल्या ओपनिंगच्या खाली झाल्या क्लोजिंग. ही ओपनिंग 100 आहे आणि खाली झाल्या क्लोजिंग. म्हणजेच काय झाल्या ओपनिंगच्या खाली क्लोजिंग झाल्या. म्हणून हिची कॅन्डल काय आहे बिरिश. आणि ह्या दोन्ही मिळून बुलिश आणि बेरिश ह्या दोघांची मिळून एक चार्ट तयार होतोय. त्याला काय म्हणतात ट्रेडिंग चार्ट. हाच असतोय आपल्याला दिसत असतोय तो इंडेक्स चार्ट कुठला पण युनिव्हर्सलीचा चार्ट घ्या तुम्ही. ह्या 2च कॅन्डल तुम्हाला दिसतात. बुलिश आणि बेरिश. त्याची ओपनिंग वरती असेल क्लोजिंगच्या म्हणजे ओपन नाही इथं आणि क्लोजिंग वरती झाल्या तर ही खाली बुलिश कॅन्डल आणि इथं ओपनिंग आहे आणि ओपनिंगच्या खाली क्लोजिंग झाली तर ती काय झाली बेरिश कॅन्डल झाली. समजलं असेल? ठीक आहे.